सुनेत्रा पवार अजितदादांच्या मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी पोहोचलेले आहेत। आज अगदी थोड्या वेळापूर्वी मध्यरात्री 3:15 वाजता त्यांचं देवगिरी येथील बंगल्यावर आगमन झालेलं आहे। सुनेत्रा पवार यांच्यासोबत पार्थ पवार आणि जय पवार देखील असल्याची माहिती मिळते। मी आता याच देवगिरी बंगल्यावर आहे। अजितदादांचं हे शासकीय निवासस्थान। अजित, आशाताई, अनंतराव पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, हा दादांचा देवगिरी बंगला। दादांच्या मृत्यूनंतर आता शुक्रवारी दादांचे अस्थिविसर्जन करण्यात आले। त्यानंतर लगेचच आपण जर बघितलं तर मुंबईत राजकीय हालचालींना वेग आला होता। राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुंबईत बैठक झाली। त्यानंतर सुनेत्रावहिनी पवार या उपमुख्यमंत्री पदाची आज सायंकाळी 5 वाजता शपथ घेतील असं म्हटलं जातं आहे। आज दुपारी 2 वाजता आपण जर बघितलं तर राष्ट्रवादी नेत्यांची बैठक होणार आहे। यात सगळे आमदार देखील असतील आणि या बैठकीत सुनेत्रावहिनींची गटनेतेपदी निवड होईल। त्यानंतर सायंकाळी 5 वाजता लोकभवन येथे सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा पार पडेल असं देखील माहिती मिळत आहे। या सगळ्या घडामोडी आज दिवसभर घडणार आहेत। मात्र यातली सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे आत्ता सुनेत्रा पवार या मुंबईत दाखल झालेल्या आहेत। यांचा संपूर्ण ताफा जो आहे तो आता मुंबईत पोहोचलेला आहे। त्यांच्यासोबत त्यांचे सर्व अधिक स्वीय सहाय्यक असतील, जय पवार असतील, पार्थ पवार असतील, तर ते देखील मुंबईत पोहोचल्याची माहिती मिळते। कॅमेरामन प्रणित कापसेसह कौस्तुभ खातू, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।